आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णवला रूममध्ये नेण्यासाठी ईश्वरीने युक्ती शोधून काढलेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर प्लीज चला ना घरामध्ये, आपल्याला सिक्रेट टास्क करायचा आहे ना, कुणालाही काहीही न कळता तुम्हाला रूममध्ये जायचं आहे. हा तुम्हाला दिलेला टास्क आहे सर, पण त्याच्याबद्दल कुणाला काही कळायला नको हा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो बरोबर बोलतेस तू, कुणाला काही कळायला नको. मग ही चेअर आहे ना ती जागेवरती नेऊन ठेव, नाहीतर सकाळी जर कोणी बघितली तर सगळ्यांना कळेल ना की आपण काहीतरी सिक्रेट टास्क खेळत होतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो बरं ठीक आहे, ठेवते मी. अर्णव म्हणतो, तू नाही ठेवायची, मी असताना तू काय काम नाही करायचं. आणि अर्णव स्वतः ती चेअर उचलतो आणि तिला टेबलच्या जवळ नेऊन ठेवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश फोनवरती बोलत असतो, ते सुद्धा नम्रताजवळ. नम्रता आणि आकाश दोघे जण एकमेकांबरोबर छान गप्पा मारत असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते की हा कुणाबरोबर तरी गुलू गुलू बोलतोय हे नक्की. मला तर वाटतंय ती ईश्वरची बहीण नम्रता आहे ना, तिच्या बरोबर बोलत असेल आकाश, त्या भिकारड्या मुली बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण आता घरामध्ये एंट्री घेतात. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी पडायचं नाटक करते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मम्मा, अगं काय झालं तुला. तेव्हा फोनवरती नम्रता त्याचा आवाज ऐकते आणि म्हणते, काय झालं आकाश सर, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे वल्लरीने पडायचं नाटक केलेलं असतं, कारण इथे आकाशला फोनवरती बोलण्यापासून तिला अडवायचं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, मामा तू इथे काय करतेस आणि कशी पडलीस तू, तुला सांगितलं होतं ना रूम मधून बाहेर येऊ नको म्हणून, चल आता रूम मध्ये चल आणि पुन्हा बाहेर येऊ नकोस. तेव्हा वल्लरी म्हणते, तू नाही मला शिकवायचा, मी कधी बाहेर यायचं आणि कधी आतमध्ये जायचं तू नाही मला सांगायचं. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे मामा, चल आता चल आतमध्ये चल. आणि तो इथे जे नम्रता बरोबर बोलत असतो फोन ठेवून देतो आणि आपल्या ममाला घेऊन तिच्या रूम मध्ये जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी आणि आकाश गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला पुन्हा रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी येते. तेव्हा इथे अर्णवने वल्लरीला पडताना बघितलेलं असतं. तो सारखा ईश्वरीला म्हणत असतो, मामी पडली मामी पडली. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर गप्प बसा ना आता, चला ना रूम मध्ये जाऊया ना. सर आता मी खूप चिडली हा, म्हणजे आता जर तुम्ही रूम मध्ये आला नाहीत ना तर मी रडे ना सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल आपल्याला सिक्रेट टास्क करायचा आहे ना, चल आपल्याला रूम मध्ये जायचं आहे. तेव्हा इथे अर्णव रूम मध्ये जात असताना आपल्या जिन्यावरच्या पायऱ्या चढत असतो. पण तो काय करतो, एक पायरी चढतो पुन्हा उतरतो, एक पायरी चढतो पुन्हा उतरतो. तेव्हा इथे तो रडायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर, आता का रडताय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर अगं बघ ना, कधीपासून मी पायऱ्या चढतोय पण मला चढताच येत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पायऱ्या जेव्हा सगळ्या चढाल तेव्हा वरती पोचाल ना, इथे एक पायरी चढताय पुन्हा खाली उतरताय, कसे काय जाणार तुम्ही वरती, चला मी तुम्हाला घेऊन जाते चला. आणि प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी हे दोघे जण फायनली रूम मध्ये आलेले असतात. पण रूम मध्ये येता येता सुद्धा अर्णवने ईश्वरीला नाकीस 9 आणलेले असतात. तो रूम मध्ये यायला काही तयारच नसतो, इकडे तिकडे लपून बसत असतो. त्यानंतर ईश्वरीला त्रास देत असतो आणि त्याचबरोबर खूप हसत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला आता अर्णव इथे नक्की वेड्यासारखा का वागतोय आणि कशा पद्धतीने ओरडतोय या गोष्टी कुणालाही कळू द्यायच्या नसतात, जेणेकरून कोणी त्याच्यावरती हसू नये म्हणून तिने सगळ्यांपासून लपून छपून अर्णवला रूम मध्ये आणलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रूम मध्ये आल्यानंतर ईश्वरी म्हणते, सर आता शांतपणे बसा इथे आणि झोपा शांतपणे. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, सिक्रेट टास्क पूर्ण केला ना, रूम मध्ये आलो की नाही, मग आता एक काम करायचं, उरलेली सगळी मज्जा करायची. तू म्हणाली होतीस ना मी सिंदूर, आपण मज्जा करायची आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी म्हणाले होते ना, पण आता कुठलीही मज्जा करायची नाहीये, आता मी खूप थकले सर, तुम्ही पण थकलाय आणि दिवसभर मी सुद्धा थकले, त्यामुळे आता गप्प अंगावरती पांघरून घ्यायचं आणि शांतपणे झोपायचं सर, अजिबात दंगा नकोय मला आता. आतापर्यंत मी तुमचं खूप वागणं हे वेड्यासारखं सहन केलं, पण आता माझ्यामध्ये ताकद नाहीये, मी खूप थकली आहे सर, मला आराम करायचा आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला आता चांगलंच ओरडून सांगते की गप्पपणे आराम करा म्हणून. तेव्हा इथे अर्णव आता गप्प बसतो आणि गणू बाप्पा जवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, बघितलं गणू बाप्पा, इथे मगाशी मी सिंदूर मला म्हणाली होती की आपण येऊन मज्जा करायची म्हणून, पण ती आता मज्जा करत नाहीये, ती मला ओरडते आणि मला झोपायला सांगते. ती खोटं बोलली माझ्याशी, बघा तुम्ही तिच्याकडे, ती माझ्याशी खोटं बोलली की आपण मज्जा करू म्हणून आणि आता नाही म्हणते. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये मी सिंदूर, खोटं बोललीस तू माझ्याशी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज ऐकून घ्या,
हे बघा सर, आता दिवसभर तुम्ही सुद्धा बाहेर होतात आणि मी सुद्धा बाहेर होते ना. खूप थकली आहे सर. आपण मजा करू ना, मजा करू, पण आपण उद्या मजा करू. ठीक आहे, चालेल. आज नाही, आज आपण शांतपणे झोपायचं. अजून एनर्जी आपण इथे आपल्या अंगामध्ये आणायची आणि मग उद्या आपण छान मज्जा करायची सर. तुम्ही नको काळजी करू, आपण उद्या मज्जा करायची आहे सर. अर्णव म्हणतो नाही नाही, तू प्रॉमिस केलेलंस, तू प्रॉमिस तोडलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, हे बघा, आधीच तुम्हाला सांभाळता सांभाळता माझ्या नाकीस 9 आले सर. आता मला एनर्जीच नाही आहे इथे मज्जा करायची आणि हसवायची, तुमचा आगाऊपणा सहन करायची. तेव्हा मी तुम्हाला सांगते ना, आपण उद्या छान मज्जा करायची, पण आज नाही सर. आज तुम्ही शांतपणे झोपा, मग तुम्हाला ताकद येईल ना अजून आरडाओरडा करायला. म्हणून आता शांतपणे झोपा सर. चला या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला आपल्या आईची आठवण येते. अर्णव आता शांतपणे जेव्हा इथे बसतो तेव्हा तो म्हणत असतो की मी सिंदूर, तुला माहिती आहे का आता काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर, का उदास झालाय. तेव्हा अर्णव म्हणतो कारण मला माझ्या आईची आठवण आली आहे. माझी आई सुद्धा ना सेम तुझ्यासारखंच बोलायची, तुझ्यासारखंच मला समजावून सांगायची. तेव्हा मला माझ्या आईची आता खूप आठवण आली. एक काम कर ना मी सिंदूर, तू मला आईसारखं इथे थोपटून झोपव ना. माझी आई जशी मला थोपटून झोपवायची ना, तसं तूही माझ्यासाठी अंगाई म्हण. आणि तो स्वतः जाता इथे सोप्याला डोकं लावतो आणि हाताने ठोपटत म्हणत असतो की निंबुणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेच इथे ईश्वरी आता दुसरं कडवं बोलायला घेते आणि त्याच्यामध्ये ती म्हणत असते गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. आणि मग ती पुढे आता असणारी अंगाई तिने छानपणे आता अर्णवसाठी गायलेली असते. अर्णव तिने जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते तेव्हा तिच्या मांडीवरती तो डोकं ठेवून देतो, कारण ईश्वरी त्याच्यासाठी खूप छान अशी आता अंगाई म्हणत असते आणि त्याला झोपवत असते. तेव्हा इथे एवढा मोठा बेड सोडून इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण त्या सोफ्यावरतीच आता बसलेले असतात. आणि तेव्हा इथे अर्णव इतका थकलेला असतो की ईश्वरीने डोक्यावरती हात फिरवताच तो शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी इमोशनल झालेली असते. अर्णवला आपल्या आईची आठवण येते, तेव्हा ईश्वरीला तिची म्हणजे सुप्रियाची आठवण येते आणि त्यामुळे इथे आता ईश्वरी सुद्धा इमोशनल झालेली असते. पण अर्णवच्या समोर ते जास्त इमोशनल होत नाही, कारण ती अर्णवला आता सांभाळत असते. इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघे जण शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा इथे अर्णवला जाग येते. त्यानंतर तो इकडे तिकडे आजूबाजूला बघतो तर त्याला ईश्वरी कुठेही दिसत नाही. ईश्वरी आता तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सोफ्यावरती कसा काय आलो, सोफ्यावरती काय करत होतो मी. तेव्हा अर्णव ईश्वरीला आवाज देत असतो. तो म्हणत असतो मी सिंदूर, कुठे आहेस तू, मी सिंदूर. आणि तो आता उठून इकडे तिकडे तिला शोधत असतो. अर्णवचं डोकं जड झालेलं असतं, कारण त्याने ज्या पद्धतीने इथे लावण्याला जे काही वाटलं ते तिने कॉफीमधून त्याला प्यायला दिलेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्णवचं डोकं जड झालेलं असतं. तेव्हा इथे अर्णव आता मी सिंदूर असं वरडत येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे वा सर, आलात तुम्ही. काय मग तुमचं फायटर प्लेन खाली घेतलं का तुम्ही, फायटर प्लेन याचं लँडिंग झालं. तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर, काय बोलतेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते काय बोलते काय सर, काय बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग मला सोफ्यावरती का झोपायला लावलं होतंस. तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा, मी तुम्हाला सोफ्यावरती झोपवलं होतं का. तेव्हा अर्णव म्हणतो हो, तूच मला सोफ्यावरती झोपवलं होतंस. तेव्हा ईश्वरी म्हणते मी हे सगळं का करेन सर. तेव्हा अर्णव म्हणतो कारण तुला इथे सोफ्यावरती झोपायचं नव्हतं ना, तुला बेडवरती झोपायचं होतं, म्हणून तू एकटी बेडवरती शांतपणे झोपलीस आणि मला त्या सोफ्यावरती झोपायला लावलंस ना, बरोबर ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो तू इतकी सेल्फिश असशील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा, म्हणजे मला बेडवरती झोपायचं होतं म्हणून मी तुम्हाला सोफ्यावरती झोपायला सांगितलं. किती सेल्फिश आहे ना मी सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अर्णव सर, काल रात्री तुम्ही काय वागलात ते तुम्हाला तरी आठवतंय का. तेव्हा अर्णव म्हणतो का काय झालं, काय वागले मी काल रात्री. तेव्हा ईश्वरी म्हणते मला काय विचारताय, तुम्ही स्वतःलाच विचारा ना. खरं तर मी एक काम करायला हवं होतं. काल तुम्ही ज्या पद्धतीने मला त्रास दिलाय ना आणि आगाऊपणा केलाय ना, त्याचा एक व्हिडिओ तयार करून दाखवायला हवा होता तुम्हाला. काल तुम्ही भडकूचंदवरून हॅप्पीचंद झाला होतात, हॅप्पीचंद. एवढा कसला आनंद झाला होता तुम्हाला काय माहिती. काय हसत काय होता, काय बोलत काय होता, इकडे तिकडे धावत काय होता, गाणं काय म्हणत होता. तेव्हा ईश्वरी आता स्टार्टिंगपासून त्याला सांगत असते
असते की ऑफिसमध्ये कशा पद्धतीने त्याने दंगा घातला, कशा पद्धतीने तिने रिक्षातून अर्णवला घरी आणलं, तिथे सुद्धा तो इथे आरडाओरडा करतच होता. त्यानंतर ईश्वरी म्हणते की तुम्हाला सांभाळणं नामुमकिन झालं होतं, नामुमकिन. म्हणजे एखादा माणूस आहे ना इथे ओझं वगैरे सांभाळू शकतो, वजन वगैरे घेऊ शकतो, पण काल तुम्हाला सांभाळणं माझ्यासाठी कठीण झालं होतं सर, कठीण. खालीच बसलात आणि म्हणताय की मला इथे आवडलंय, छान वाटतंय, इथे छान वाटतंय, मी इथेच झोपतो असं सुद्धा म्हणाले होतात. आणि काय ते हसत होतात. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णववरती रागवलेली असते, त्याला सगळं सांगते की तो किती विचित्र वागला आणि सरळ आता बाहेर निघून जाते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की काल रात्री मी असा वागलो, पण मला तर काहीच आठवत नाहीये. बिचाऱ्या मी सिंदूरला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. म्हणजे माझं वागणं कुणाला कळू नये म्हणून तिने एकटीने मला रूममध्ये घेऊन गेली. त्यासाठी आता ईश्वरीला सॉरी तर म्हणायलाच हवं असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी आणि राकेश यांचं काहीसं वेगळंच चाललंय. राकेश म्हणत असतो वल्लरीला की लावण्याला फोन करा म्हणून, काल रात्री नक्की काय घडलंय ते आपल्याला कळायला नको का. तेव्हा वल्लरी म्हणत असते जावई बापू अहो बरोबर बोलताय तुम्ही, पण इथे लावण्या फोन उचलायलाच तयार नाहीये ना, मग काय करायचंय आपण. तेव्हा इथे काल रात्री नक्की काय घडलंय हे कळतच नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते की कसं काय ती फोन उचलणार, काल रात्री सुद्धा ठरल्याप्रमाणे तिचा प्लॅन झालाच नसेल ना, म्हणजे तिचा प्लॅन फ्लॉप झाला असेल, मग आता आपल्या बरोबर कुठल्या तोंडाने बोलणार म्हणून ती फोन उचलत नसेल. तसंही लावण्याचा कुठला प्लॅन सक्सेसफुल होतो, सगळेच तर तिचे प्लॅन फ्लॉप होत असतात, हा सुद्धा झाला असेल आणि म्हणून तर ती ईश्वरी काल अर्णव बरोबर होती ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की लावण्याने जर फोन उचलला नाही तर तिला सांगता कसं येईल. जोपर्यंत लावण्या अर्णवच्या मागे मागे करत नाही तोपर्यंत मला माझी इंदोरी जिलेबी भेटणार नाही. तेव्हा वल्लरी सुद्धा तेच म्हणत असते अगं लावण्या फोन उचल, जरी पण प्लॅन सक्सेसफुल झाला नसेल तरी सुद्धा दुसरा प्लॅन काय करता येईल याच्याबद्दल तरी बोलूया ना. पण इथे आता लावण्या मात्र फोन उचलतच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता गणू बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा ती गणू बाप्पाच्या इथे जाऊन उभी राहते. तर प्रेक्षकांनो अर्णवने काय केलेलं असतं, ईश्वरीला आता तो सॉरी म्हणत असतो. त्याच्या वागण्या बोलण्यामुळे ईश्वरीला त्रास झालेला असतो, म्हणून अर्णव तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव तिथे गोंड्याच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्याने आता टेबलवरती सॉरी लिहिलेलं असतं ईश्वरीसाठी. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि बघते तर काय अर्णवने छान असं सॉरी तयार केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे आता भडकूचंदला मला सॉरी म्हणायचं आहे का. पण मी सुद्धा सहजासहजी माफ करणार नाहीये. काल रात्री तुम्ही जे काही वागलात ना त्यानंतर मी तुम्हाला लगेच माफ करणार नाही. आणि सॉरी म्हणायचं आहे मग तोंडाने सॉरी म्हणायला काय झाले, मला इथे लिहून वगैरे सॉरी का म्हणतायत. नाही भडकूचंदचा इगो आड येत असेल ना, इगो आड येत असेल, सॉरी त्यांना म्हणताच येणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ दे मी पण बोलणार नाहीये. जोपर्यंत अर्णव सर स्वतःहून समोरून येऊन मला सॉरी म्हणत नाही ना तोपर्यंत मी त्यांना माफ करणार नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी किचनमध्ये आलेली असते. तिथे अंजली काम करत असते. तेव्हा दोघी जणी एकमेकींना गुड मॉर्निंग विश करतात. त्यानंतर अंजली म्हणत असते काय मग ईश्वरी काय चाललंय हा, आणि तुमचं ते क्यूट कपल काल रात्री तुम्हाला बघून खरंच खूप छान वाटलं ग. लॉनमध्ये दोघे जण बसून किती गप्पा मारत होता ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय तुम्ही आम्हाला लॉनमध्ये बघितलं का. तेव्हा अंजली म्हणते हो का ग, बघायला नको होतं का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही असं काही नाहीये ताई, म्हणजे बघा ना तरी सुद्धा मी अर्णव सरांना किती वेळा सांगितलं, त्यांना समजवलं की हळू बोला तुमची झोप कडू झाली का अंजली ताई. तेव्हा अंजली म्हणते नाही तशी मी जागीच होते, मला तुमच्या दोघांचा आवाज आला, बघते तर काय दोघे जण छान एकमेकांबरोबर वेळ घालवत आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अंजली ताईंना विचारू का नक्की त्यांनी काय काय ऐकलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अंजली ताई म्हणजे मी त्यांना बोलले हळू बोला तरी सुद्धा तुम्हाला आवाज आलाच का. तेव्हा इथे अंजली म्हणते हो का ग, आम्हाला आवाज यायला नको होता का, म्हणजे असं एवढं काय बोललाय तो की ते आम्हाला कळायला नको, फक्त तुझ्यापर्यंतच राहिलं पाहिजे असं काही यार बोललाय का तुला. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते नाही तसं काही नाहीये. तेवढ्यातच इथे आता ईश्वरीसाठी कुरिअर आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी ते कुरिअर घेण्यासाठी आलेली असते. ती म्हणत असते की मीच आहे ईश्वरी राजेश शिर्के. तेव्हा तो माणूस म्हणतो मॅडम हे घ्या तुमच्यासाठी कुरिअर आले. तेव्हा ईश्वरी ते कुरिअर घेऊन येते. तर एक मिठाईचा बॉक्स आणि त्याच्याबरोबर एक कार्ड असतं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की हे सगळं वहिनी कुणी पाठवले तुला आणि ते कार्ड कसलं आहे ते बघ आधी.
तेव्हा इथे ईश्वरी ते कार्ड बाहेर काढते, तर त्याच्यावरती प्रेक्षकांनो सॉरी लिहिलेलं असतं. म्हणजे ते कार्ड सुद्धा अर्णवने ईश्वरीसाठी मागवलेलं असतं. तेव्हा ती इथे सॉरी बघते आणि आता वरती बघते तर बाहेर रूमच्या इथे अर्णव येऊन उभा राहिलेला असतो आणि तो ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा ईश्वरीला पुन्हा राग येतो. ती म्हणत असते, नाही नाही, काही झालं तरी सुद्धा मी अर्णव सरांना इतक्या सहजासहजी माफ करणार नाहीये. त्यांनी मला तोंडाने सॉरी म्हणावं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली आलेली असते. अंजली म्हणते, काय ग ईश्वरी, कुणी ग तुला सॉरी पाठवलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश सर एक काम करा, हे सॉरीचं कार्ड सुद्धा तुम्हालाच ठेवा आणि ही जी मिठाई आहे ना मिठाई, ती सगळ्यांना वाटून टाका. आणि ईश्वरी किचनमध्ये निघून जाते आणि इथे अर्णवला ती इग्नोर करते. तेव्हा आकाश म्हणतो, जाऊ दे, मला नाही बनायचंय कबाबमध्ये हड्डी, आणि तो मिठाई आणि कार्ड दोन्ही सुद्धा ठेवून देतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय चाललंय का या दोघांचं? आता हे सॉरीचं कार्ड सुद्धा अर्णवनेच ईश्वरीसाठी पाठवलं असेल ना. मला असं वाटतंय काल जे काही घडलंय त्यामुळे इथे अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये काही बिनसलं असेल का? मामा मी काय म्हणते, आपल्याला आहे ना चिंटूची मदत करायला हवी. चिंटूला आपल्या मदतीची गरज आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अजिबात नाही, काही मदत वगैरे करायची नाही. त्यांचं जे काही चाललंय ना ते चालू दे, मस्त चाललंय त्यांचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात की वा ईश्वरी वा, अगं काय पोहे बनवलेस तू, इंदोरी पोहे खूपच जास्त छान झालेले आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं ईश्वरी तू पण बस ना ग नाश्ता करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई नको, तुमच्या सगळ्यांचं होऊ दे, मी नंतर बसते ना नाश्ता करायला, तुम्ही आधी पोटभर करून घ्या. इथे आता ईश्वरी सगळ्यांना चहा हातामध्ये देते, मात्र इथे अर्णवच्या हाता बाजूला नेऊन जोरात चहाचा मग ठेवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळे एकमेकांकडे बघत असतात, या दोघांचं नक्की काय चाललंय, यांचं काही बिनसलंय का? तेव्हा इथे अर्णव आता कॉफीचा मग उचलतो आणि तो कॉफी प्यायला सुरुवात करतो. तेवढ्यातच अजून एक इथे आता माणूस आलेला असतो कुरिअर घेऊन. तो म्हणतो, इथे ईश्वरी राजेश शिर्के आहेत का? त्यांच्यासाठी कुरिअर आले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, माझ्यासाठी कुरिअर, थांबा मी आलेच. आणि तेवढ्यातच ती बाहेर जाते आणि ते कुरिअर आता घेऊन येते आणि त्याला म्हणते की दादा एक मिनिट इथेच उभे राहा तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो, नक्की चाललंय का या दोघांचं काही भांडण वगैरे झालंय की काय? तेव्हा इथे गिफ्टवरती आता सॉरीच लिहिलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय बहिणी साहेब, अहो कोण तुम्हाला सतत कार्ड पाठवतंय, सॉरीसाठी गिफ्ट पाठवतंय? कोण आहे कोण तो माणूस जो तुम्हाला इथे इतका सॉरी म्हणतोय आणि तुम्ही इतका भाव खाताय? तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तेव्हा अंजली म्हणत असते, अगं ईश्वरी, छान गिफ्ट आहे की, उघडून बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही ताई, मी त्या कुरिअरवाल्याला सुद्धा थांबून घेतले. कारण का तर हे गिफ्ट मला ज्या व्यक्तीने पाठवले ना त्याला मला परत करायचं आहे, मला नकोय कुणाचं काही, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे ईश्वरीने आणलेलं गिफ्ट ते आता अर्णवलाच परत करणार असते, पण ॲड्रेस वगैरे पुन्हा तिने नवीन टाकलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीला आता तोंडाने सॉरी म्हणावं लागणार आहे. तेव्हा पुढील भागामध्ये अर्णव येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की सॉरी मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर एक सॉरी बोलायला किती उशीर लावला तो तुम्ही, एक सॉरी शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडत नव्हता का? आणि काय झालं काय होतं तुम्हाला, इतकं विचित्र का वागत होता? तेव्हा अर्णव म्हणतो, मलाच आठवत नाहीये मी नक्की काय वागत होतो ते. खरंच सांगतोय मी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो, तेवढ्यातच तिथे लावण्य माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. मी कॉफी प्यायलो आणि नंतर काय झालं मला कळलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे या सगळ्याच्या मागे ती लावण्य मॅडम आहे तर.